इन्स्पेक्टर 67 बिनपगारी फुल अधिकारी घेतले का चालले एक फौजदार साहेब एक हवालदार साहेब आले ते तुमच्याकडे चौकशीला आणि ते राऊत साहेबांच्या नावाचं वॉरंट आणलंय ते आईस्क्रीम मध्ये निरमा सोडायला घालायला लागले ते त्याच्यामुळे त्यांच्या नावाचं वॉरंट आणलं 32 तारखेला त्याच्यामध्ये निरमा सोडा जास्त घाला ना मध्ये लोकांची पोटं साफ राहतात उन्हाळा चालू आहे लोकांना फ्रेश झाला पाहिजे आणि लोकांना स्ट्रॉंग वाटलं पाहिजे आणि ते साहेबांच्या नावाचं पण आम्ही वॉरंट आणलंय बिनपगारी फुल अधिकारी साहेब आहेत दंगल पेटले का चालले घरी कभी खुशी कभी गम कभी दिशी कभी रम तर नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र धैर्यशील म्हणजेच मी पिलिवकर तुमचं पुन्हा एकदा एका नव्या कोऱ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो. तसा ब्लॉग माझा आता उशिराच पडतोय, पण जरा काही कारणास्तव समजून घ्या. पण आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये जे दाखवणार आहे ना ते तुम्हाला खरंच बघण्यासारखं आणि पटण्यासारखं आहे आणि आवडण्यासारखं सुद्धा आहे. आता आपल्या महाराष्ट्रात वासुदेव बहुरूपी ह्या कला सगळ्या लोप पावत चाललेत, पण त्या कला जपणारे अजून पण लोक आहेत. असंच आज 2 बहुरूपी कलाकार आपल्याला भेटलेले आहेत. आपण आता त्यांच्याशी थोडी चर्चा करू आणि जे दुसऱ्याला हसवण्याचा प्रयत्न करतात, दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद देतात, पण त्यांचं खरं वास्तव पण आपण जाणून घेऊया व त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूया. साहेब नमस्कार. इन्स्पेक्टर बाजीराव चिंगम आणि तुमचं काय हो? आम्ही चिलबुल पांडे हे चिलबुल पांडे आणि आम्ही चिंगम साहेब हे बहुरूपी कलाकार समाज आपला हिंदू नाथपंथी डोंगरू गोसावी ही आपली समाजाची जात आणि आपली कला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जपत आलेलो आपण कलाकार माणसं आहोत. आपली कलामध्ये बहिरीजी नाईक मध्ये एका मिनिटामध्ये 12 रुपये घेत होते आणि मोगलांच्या राज्यात जाऊन शिनी सर्व माहिती घेऊन महाराजांना सांगत होते की बाबा इथं हे आहे तिथं ते आहे तिथं ते आहे. मग त्यावेळी महाराज जाऊन शिनी डायरेक्ट अटॅक करायचे आणि सर्व सामान म्हणजे जे काय आहे ती सर्व घेऊन येत होती. तेव्हापासून आपली कला जिवंत आहे आणि आपली कलामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून जी जपत आली ती आपली 7वी पिढी. बहुरूपी कलाकारमध्ये हा मोठा इतिहास आहे. महाराजांनी स्वराज्य घडवलंय, पण त्याच्यामध्ये 101% बहिरीजी नायकांचा इतिहास. पण काय झालंय आता लोकप्रिय कला बुडत चाललंय, त्याच्यामुळे लोकांचं हसवण्याचं काम आपण करतो. या लोकांना कॉमेडी बोलतो, लोक हसतात, शोपुष्ण बक्षीस देतात, आपण तीच घेऊन जातो. आणि आमचा नंबर आहे 9862 बोकाड 1 पाठ स्पेशल नंबर. तुम्हाला काय अडचण आली, कुणी धरलं पकडलं तर साहेबांना फोन करायचा. साहेब नेहमी आतमध्ये असतात, आतमध्ये ऑफिसमध्ये. काल साहेबांच्या अंगून 40 गाड्या गेल्या तेव्हा मी पुलाखाली होतो. स्पेशल साहेब आहेत. कालच माझं प्रमोशन झालं. मी पहिला फौजदार होतो, आता हवालदार झालो आणि जिल्ह्यामध्ये बायको शिवाय आपण कोणाला भेट नाही. स्पेशल साहेब आहेत बिनपगारी फुल अधिकारी दंगल पेटले का चालले घरी इन्स्पेक्टर चुलबुल पांडे कभी खुशी कभी गम कभी दिशी कभी रम वडापाव के 7 मिरची फ्री. आणि आताच तुम्हाला सांगितलं की आमच्या पैलवान साहेबांनी की काल त्यांनी बैलगाडीच्या काचा फोडल्या त्या रेल्वेच्या चाका पंक्चर केलेत, त्याच्यामुळे त्यांच्या नावाचं आम्ही वॉरंट आणलंय 40 तारखेचं. हे स्पेशल साहेब आहेत. कधी अडचण आली साहेबांना तर फोन करायचा. आता मला नेऊन कुठं टाकणार मला डायरेक्ट 32 तारखेला अटक करायचंय पुलाखाली आणि तुमचं स्पेशल ऑफर आणली तुमच्यासाठी. 2 नंबर वाले फिरे 1 नंबर वाले अटक आहे. म्हणजे चांगलं काम करणाऱ्याला घोडा आणि 2 नंबर करणाऱ्याला टॉपचा माणूस. अरे 1 नंबर साहेब आहेत. साहेबांचं शिक्षण जास्त होतं. 15 वर्ष साहेब पहिलीमध्ये होते. बर एलबी होऊन जिलबी खाल्ली आहे. रोज संडेला साहेब शाळेत जायचे, मंडेला घरी पाहिजे, त्याच्यामुळे साहेब झालो. म्हणजे आठवडाभर घरी रविवारी शाळेत का? पहिला फौजदार होतो, आता हवालदार झालो. कामं चांगली केलेत. पेनारी माणसं सोडून दिलेत, न पेनारी पकडली. का पेत नाही, कंपनी घाट्यात चालली. बर म्हणजे तुम्हाला कंपनीचं पडलंय पण माणसांचं काय पडलं नाही. मला तर साहेब झालो ना. ते स्पेशल साहेब आहेत ना. डायरेक्ट वर्ण बदली झाले साहेब. आणि आता लग्न पण मोठं आहे. सासऱ्यांच्या पप्पांचं लग्न आहे, मेहुणीचं जावल आणि सासूबाईचं वटभरण आहे. बर त्याला पण काही कमी नाही केले. मिठाचे लाडू केलेत, कांद्याचा आमरस केला. हात बांधून जेवायचं, तोंड बांधून पाणी प्यायचं. कसं करायचं आता ते? तर तुम्ही ठरवायचं कसं करायचं. केस करायची का दाढी करायची तुम्ही सांगायचं. डाव्या पायाचा अंगठा द्यायचा, सासऱ्याचं आडनाव द्यायचं, केस तुमची निर्दोष. काय अडचण आली साहेबांना फोन करायचा. मग नंबर घ्या. मुंबई 61 गोवा 62 दिल्ली 67 गोळ्या घालीन पटापट. जय हिंद जय महाराष्ट्र. बहुरूपी कलाकार शिंदे साहेब. साहेब आभार आहे तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल. धन्यवाद. तुम्ही असेच आमची लोकप्रिय कला जपत जावा आणि असेच लोकांनी आमच्या कलेला मान द्यावं, हेच आमची बहुरूपी कलाकारांची एक अपेक्षा आहे. नक्की नक्की. का तर लोकप्रिय कला आता सर्व बुडत चाललेल्या आहेत. आणि काय झालं, पिंगळा जोशी वासुदेववाले नंदीबैलवाले हे सर्व समाज अबंद चाललाय, पण आपण त्याच्यातूनच कला जिवंत ठेवली आणि ही आपली राष्ट्र पिढी. म्हणजे इथनं पुढे बहुरूपी कलाकार हा तुम्हाला दिसणार आहे. काय झालं, जमाना बदललाय, माणसं बदलली, त्यामुळे लोकप्रिय कला बुडत चालले.
आणि तुमच्यासारख्या माणसानं जर सहकार्य केलं तर आपण असेच लोकांचं मनोरंजन करू आणि लोकांना हसवत राहू. हीच आपली अपेक्षा आहे. फक्त तुम्ही आम्हाला सहकार्य करा. नाही, छत्रपती शिवरायांनी चालू केलेला वारसा आणि परंपरा संस्कृती आपण पिढ्यानपिढ्या जपली पाहिजे. पण सध्या या मोबाईलच्या आधुनिकीकरणामुळे आणि म्हणजे ऍडव्हान्स झालंय सगळं टेक्नॉलॉजी, त्यामुळं तुमचं कुठंतरी अस्तित्व संपत चाललंय असं तुम्हाला वाटत नाही का? बरोबर आहे, संपत चाललंय सगळं. आता कलेच्या अनुसार राहिलं पाहिजे, जमानाच्या अनुसार राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे बघा हाय पर्यटनला लोक चालवले आपण, त्याच्यामुळं लोकांचं हसवण्याचं काम आपण करतोय आणि लोकांकडून आपण अपेक्षा करत. जी लोक काय प्रमाणात देतात आपण तीच घेतो. आपण लोकांना जे फोर्स करत नाही किंवा सत्वत नाही. ती कला म्हणजे आपली मोठी कला आहे. पण आज तुमच्यासारख्या साहेबांनी आपल्या कलेचा आदर्श केला, चांगली गोष्ट आहे. असंच समाधानीत आहे. असंच लाईक करत जावा आणि आमच्या साहेबांना रिस्पॉन्स देत जावा. नक्कीच. 100%. बघा, जर तुम्हाला कुठं हे दादा दिसतील किंवा यांच्यासारखे अजून कोण दिसतील, लय काय मोठी अपेक्षा नसते. 5 रुपये द्या, 10 रुपये द्या, पण ह्यांचं पण कुटुंब जगलं पाहिजे. ह्यांनी पण कुठंतरी ह्यांचा म्हणजे नाही का वारसा चालवते, तसं आपण पण ह्यांना कुठंतरी मदत केली पाहिजे. धन्यवाद दादा.